सुनीता गोरे एक सुखवस्तू गृहिणी आहे. तिचे लग्न 3 वर्षांपूर्वी राजेश बरोबर झाले. ती त्याला लाडाने राज म्हणायची. तशी तिची राजबरोबर लग्नाआधीपासूनची ओळख होती व ते एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघेही MCAला होते व तेथेच त्यांची मैत्री झाली. पुढे त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व शेवटी त्याचा शेवट त्यांच्या लग्नात झाला. राजला मस्त नोकरी होती व त्यामुळे त्याने सुनीताला नोकरी करू दिली नाही. घरातले सर्व सुनीतानेच पहावे असे त्याचे मत होते व सुनीताने ह्यात हार मानली व स्वतःचे करिअर करता ती घरातले सर्व बघू लागली. सुनीता गोरे ही टिपिकल कोकणस्थ ब्राह्मण स्त्री होती. घारी गोरी व चांगली उंचीपुरी. रंगाने गोरी असल्याने व चांगली उंच असल्याने ती खूपच सुंदर दिसायची. 5.5 फूट उंच तरी असेलच. त्यातच वरून भरलेली तिच्या उंचीमुळे फारच उठावदार दिसायचे व बघणारा वेडाच व्हायचा. सगळ्यात मस्त म्हणजे सुनीताचे खालीपण भरदार होते व चालताना ते डौलदारपणे हिंदकळायचे व पुरुषच काय पण बायका सुद्धा तिच्याकडे वळून परत पाहायच्या. सुनीताचे डोळे घारे व काळे ह्याच्यामधले म्हणजे कमी घारे होते व त्यामुळे कितीतरी जण अगदी घायाळ व्हायचे तिला पाहून. सुनीता आपले केस खांद्यापर्यंत ठेवत असे व कधी कधी ते मागे बांधायची व चालताना ते झोके घ्यायचे. आणि या सर्वांवर कडी म्हणजे तिच्या वरच्या ओठांवर असलेला तिळ. अशी ही आपली नायिका, मस्त, कंडा, फाकडू माल इत्यादी इत्यादी. आपल्या कथेची नायिका फारच चोखंदळ होती व उच्च मध्यमवर्गीय असल्याने तिचे हे सर्व हड राज पुरवू शकत होता. सुनीता नेहमी उंची कपडे घालायची. वेस्टर्न कपडे तिला फारच आवडायचे पण ते सुद्धा ठराविक ब्रँडचे. पेपेच्या जीन्स, बीबाचे पंजाबी ड्रेस डिझायनर फॅशनच्या उंची साचा व त्यावरील सेक्सी ब्लाउज. आणि जर का ती तुमच्या जवळून गेली तर तिच्या मादकपणाने तर तुम्ही धुंद व्हालच अन त्या जोडीला तिच्या इटालियन व फ्रेंच परफ्यूमने तुम्ही गार्गच व्हाल. तिला रिंग घालायची प्रचंड आवड होती. डाव्या हातात 2 तर उजव्या हातात 3 अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या तिच्या अंगद्या होत्या. सुनीता लाईट मेक करायची व ते पण ओलेच्या किटने. ती बिंदी मात्र लावत नसायची. कदाचित बिंदीमुळे तिच्या डोळ्यांची मादकता कमी होईल की काय असे वाटत असावे तिला. तर अशी ही आपल्या कथेची नायिका होती. समोरच्या माणसाला ती वरचढ व्हायला कधीच चान्स देत नसे. तर आपले सर्व वापरून ती सर्वांना आपल्या अंगठ्या खाली ठेवायची. आपण कोणीतरी वेगळे आहोत हे तिच्या वागण्यातून दिसायचेच. थोडक्यात सांगायचे तर आपली नायिका एक अतिशय मानी, ओपन माइंड पण सरळ वागणारी सुंदरी होती. तिने निवडलेला नवरा हा तर नक्कीच वेगळा असणार हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलेच असणारा राजचे व्यक्तिमत्व छानच होते. चांगलाच उंच होता तो, 6 फूट असेल. बॉडी सॉलिड होती त्याची कमावलेली. दिसायला तो हँडसम तर होताच पण त्याचे बोलणे कोणत्याही बाईला भुरळ पाडणारे असेच होते. राजचे डोळे काळे होते व रंग गोरापान. तो नुसताच रुबाबदार नव्हता तर खूप हुशार पण होता. कॉलेजमध्ये सगळ्यात हुशार होता व म्हणूनच कदाचित सुनीता त्याच्या प्रेमात पडली असावी. स्मार्ट व हुशार असल्याने त्याला मल्टीनॅशनल कंपनीत छान पगाराची नोकरी मिळाली होती. अर्थातच त्याला काम पण तसे करावे लागायचे. तो सकाळी 8 वाजता घर सोडत असे व रात्री 8 पर्यंत परत घरी येत असे. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. फक्त रविवारी या प्रेमीयुगुलांना वेळ असायचा प्रेमाच्या 2 गोष्टी बोलण्यासाठी. राज व सुनीता मुंबईमध्ये एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत होते व त्यामुळे घराची साफसफाई व इतर काम करण्यासाठी सुनीताने घरकामाला एक बाई ठेवली होती. रमा तिचे नाव. सुनीता तिला रमाबाई म्हणत असे.
रमाचे वय असेल साधारण 30 ते 35, पण एकदम गावरान कबूतर. आहाहा. ती साडी व चोळीत असायची व हा बायका ब्रेसियर वगैरे काहीच घालत नसल्याने मस्तच गुबगुबीत दिसायचे. वयाने जरी ती जरा मोठी असली तरी तिचे शरीर काम करणारीचे कमावलेले होते व त्यामुळे तिचे सर्व अवयव जागच्या जागी व आकारात होते. चालताना मस्त झोके देत होते. अशी ही रमाबाई सुनीताकडे मोलकरीण म्हणून काम करायची. तस पाहिले तर सुनीता व राजचे लाईफ मस्त चालले होते. सुनीता पण त्याला मस्त साथ द्यायची. प्रेम हा त्यांच्या जीवनाचा एक भागच बनून गेला होता. तर अशा या जोडप्याच्या जीवनात वेगळे काहीच घडत नव्हते व यामुळे त्यांच्या आयुष्यात तोचपणा आलेला होता. हा तोचपणा व रोजचे रुटीन लाईफ हे सुद्धा कमालीचे कंटाळवाणे व कधी कधी माणसाला काहीतरी वेगळे करायला भाग पाडते. कळत न कळत समथिंग डिफरंट. व जेव्हा काहीतरी वेगळे घडते तेव्हा ती व्यक्ती बेसावध असते व पटकन घसरते व जर असे घसरून पडलेले जर आवडत असेल तर काय? घसरायला काहीच लागत नाही, फक्त जमीन निसरडी व माणूस बेसावध लागतो. असेच एका सोमवारी सुनीता सकाळी नेहमीप्रमाणे उठली व राजच्या कामावर जाण्याची तयारी करू लागली. तिने आज मस्त झिरझिरीत गाऊन घातला होत. घरात फक्त नवराच असल्याने काहीच कारण नव्हते लाजायचे. त्यांची मोलकरीण सकाळी लवकर यायची व सुनीताला मदत करायची. तशीच ती आज आली. दारावरची बेल वाजताच सुनीताने तिला दार उघडले. रमाला सुनीताला व ड्रेसमध्ये बघायची सवय होती, तरी पण आज रमा तिच्याकडे जास्तच निरखून बघत होती. का हो रमाबाई, काय बघताय एवढे निरखून? माझ्याकडे कधी पाहिले नाही का मला ह्या गाऊनमध्ये? असं माझ्याकडे बघू नका, डोंट प्रोव्होक मी. मधूनच एखादे वाक्य इंग्रजीतून टाकायची सुनीताची सवयच होती. रमाला काय कळणार हे कप्पाळ. पण तरी पण, अहो बाईसाहेब, खूप वेळा बघितले मी, पण आज तुम्ही लरूच मस्त दिसताय की. साहेब नशीबवान आहेत हो, आणि तुम्ही पण. नाहीतर माझ्या मेलीच बघा. नवरा रोज पिऊन येतोय अन हाणतोय आम्हाला. आला की गिळतो. निंभ्यासारखा झोपतो, मला काहीच सुख नाही देत. काय करावे मी? खूप वैताग आला आहे. अग रमा, तुझ्या नव्याने दारू सोडलीच पाहिजे. मला माहीत आहे त्यासाठी काय करायच ते. घेऊन ये एकदा त्याला माझ्याकडे. एकदा कशाला, आजच आणा. मी सांगीन समजावून त्याला, आणि बरोबरच आहे तुझे. काय सुख देणार तो दारूच्या नशेत तुला? आय अंडरस्टँड. चल आता उरक, पाहू आता सगळी कामं. ह्यांच्या जायची वेळ होत आलीये. हे संभाषण इथेच थांबले व दोघी आवक लागल्या. रमाने कणिक मळून दिली व सुनीता पोळ्या करू लागली. कणिक मळताना सुनीता रमाला आज प्रथमच एवढे लक्ष देऊन बघत होती. अरे रे, पुअर लेडी, असा विचार पण सुनीताच्या मनात आला. कणिक मळून झाल्यावर रमा केर काढत होती व केर काढताना वाकल्याने उठून दिसणारे ती निरखून पाहत होती. आपण तिच्यापेक्षा किती मस्त आहोत हा पण विचार तिच्या मनात चमकून गेला. इतक्यात राजने हाक मारल्याचा आवाज आला. अग सुनीत, जग माझा टॉवेल व कपडे देना. अग विसरलोच मी घ्यायला, बघ बेडवर ठेवले. सुनीता पोळ्या करत होती व त्यामुळे ती आधीच वैतागलेली होती. व्हॉट द हेल. तिला माहीत होते की राजला काय पाहिजे ते. पण आज तिचा हा मूड नव्हता. आज त्याला टाळण्यासाठी तिने रमाबाईला राजला कपडे द्यायला सांगितले. रमाला धक्काच बसला, कारण कपडे घ्यायच्या निमित्ताने आपले साहेब मॅडमचे लाड करतात हे तिने बऱ्याच वेळा पाहिले होते. हे सर्व आठवून रमाच्या छातीत धडधडू लागले.
साहेबांना कपडे द्यायचे होते म्हणून रमा कपडे घेऊन बाथरूमच्या दारात गेली व तिने दार वाजवले. राजने नेहमीप्रमाणे दार उघडले व रमाचा हात धरून तिला बाथरूममध्ये ओढले व दार लावून घेत पटकन जोरात पकडले. अरे बापरे! रमाबाईला काय झाले हे कळलेच नाही व त्यामुळे ती काहीच करू शकली नाही व गप्प राहिली. राजच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तो हादरला व लगेच त्याने रमाला सोडले व स्वतःला झाकायचा प्रयत्न केला. अहो साहेब सोडाना मला, बाईसाहेब घरात आहेत. लाई भ्या वाटाया लागले. बघू नंतर हे सगळे. आता काय पण करता येणार नाही. मीच तुम्हाला बोलवते, चान्स बघून आत्ता जाऊ द्या मला मेहरबानी करून. असे म्हणत रमाने आपली सुटका करून घेतली व ती परत सुनीताला मदत करायला गेली. पण तिच्यात झालेला बदल सुनीताच्या लक्षात आला. शी वॉज लुकिंग फिश्ड शेकी. काय हो रमाबाई, इतक्या का घाबरलायत? अरे थरथर कापता आहात तुम्ही, काय झालते सांगा मला. राजने तर काही केले नाही ना? अवो, काय बी नाही झालं मला. तर काय सांगणार तुम्हाला. अवो नवऱ्याने काल मला मारले त्याची आठवण झाली मला व उभ्या वाटलं. जाऊ द्या झालं ते. रमाने वेळ मारून नेली. तिकडे राजची अवस्था चमत्कारिक झाली होती. त्याला तिचा स्पर्श तो विसरू शकत नव्हता. अनेकपेक्षा रमा खूपच वेगळी होती व या रुटीन लाईफमध्ये हे हवेहवेसे वाटणारे होते. आज हे जे घडले होते त्यामुळे पुढे काय होणार याची जाणीव मात्र ह्या दोघांनाही नव्हती. आत्ता फक्त एक ठिणगी उडाली होती. राज आंघोळ करून नाश्ता करायला टेबलवर येऊन बसला. त्याने सुनीताला नाश्ता लावायला सांगितले. सुनीताने परत रमाबाईला त्याचा नाश्ता लावायला सांगितले. आज सुनीता ही कामे करून वैतागली होती व म्हणून ती रमाला ही कामे सांगत होती. रमा नाश्ता लावायला राज जवळ गेली व सुनीताची नजर चुकवत त्याने रमाला डोळा मारला. रमा शहारली व तिने डोळे मोठे करत आपल्या साहेबाकडे पाहिले. राज पण काही कमी नव्हता, त्याने रमाला परत डोळा मारला व हळूच तिच्या गालावर चिमटा काढला. रमा गोरीमोरी झाली व लगबगीने चहा आणायला पळाली. चहा देताना पण हाच प्रकार. आता तर राजचे डेअरिंग वाढले. पण समोरच सुनीता असल्याने ती काहीच करू शकत नव्हती. अशा तऱ्हेने आता राज व मोलकरीण रमाबाई यांच्यामध्ये प्रणय सुरू झाला. राजचा नाश्ता झाल्यावर तो कामाला जायला निघाला व त्याने सुनीताचा निरोप घेतला. आज नेहमीप्रमाणे अपेक्षा होती पण सुनीताचा मूड दिसत नव्हता. तो निघाला पण जाता जाता रमाला खून करायला तो विसरला नाही. राज गेल्यावर सुनीताने जरा उसंत घेतली व ती आपल्या रूममध्ये गेली व जाताना रमाला म्हणाली, घे. अहो रमाबाई, मी जरा आराम करते. तुमचं काम झाल्यावर जरा भेटून जा मला. म्हणजे मी दार लावून. रमा विचार करतच हो म्हणाली व सगळे काम उरकून ती सुनीताच्या रूमकडे गेली. रूमजवळ गेल्यावर रमाला जरा कणल्याचा आवाज आला व ती थबकली. बाईची तब्येत ठीक नसावी. अहो रमाबाई, खूपच दुखते मला, पोटात काय करावे सुचतच नाही. म्हणून पीसी बघत पडले होते. पण हे बघून तर जास्तच दुखायला लागले. जग बघान काय झालंय ते, पण जग पीसी बंद करा येताना. पीसी बंद करून रमाबाई सुनीताकडे बघतच राहिली. सुनीताने जरी गाऊन घातला असला तरी त्यातून तिचे अगदी उठून दिसत होते व आत्ताच ती ते स्वतःचे हात चोळत होती. बाईसाहेब, काय बी नाय झाल तुम्हाला आणि ते कायतरी घाण बघत व्हत्यानी तुम्ही. चला 2 मिनिटांत जाग्यावर आणते. पण सुनीताला काहीच कळले नाही रमा कशाबद्दल बोलते. पण तरी ती पाठीवर झोपली व रमाच्या हवाली आपले पोट केले. सुनीताचे शरीर पाहून रमाच्या अंगातून विजेचा करंट गेला.
तिने सुनीताला आपला गाऊन काढण्यास सांगितले. बाईसाहेब, गाऊन काढा की म्हणजे मला पोट नीटवानी चोळता येई. गाऊन वर करताच रमा तिच्याकडे पाहतच राहिली. रमाने आपले हात सुनीताच्या पोटावर नेले व ती तिचे फुगलेले नळ शोधू लागली. तिचे अनुभवी हात सुनीताच्या पोटावर फिरत होते व सुनीताला गुदगुल्या व्हायला लागल्या. अहो रमाबाई, खूप गुदगुल्या होतायत मला. अहो माझे पोट खूपच सेन्सिटिव्ह आहे हो. बघा ना मी कशी कापते. प्लीज जरा लवकर करा, हे नाहीतर मी वेडी होईन. वॉव, धिस इज सो डिफरंट. सुनीता त्या स्पर्शाने एक्साइट होत पुटपुटली. रमाने फुगलेले नळ शोधले होतेच व आता ती ते ठराविक पद्धतीने चोळत ते जागेवर आणले. नळ जागेवर येताच सुनीताला खूपच बरे वाटले व तिने रमाचे आभार मानले. पण रमा तिथेच बसून अनितच्या शरीराकडे पाहत होती. काय करावे ते तिला सुचत नव्हते, इतकी ती पेटून उठली होती. सुनीताला पण काय करावे हे सुचेना, ती अशीच झोपून राहिली. दोघींनी एकमेकींकडे पाहिले व रमाचा तोल गेला. रामा अजून तिच्या जवळ जायचा प्रयत्न करू लागली. तसं सुनीताच्या हे लक्षात आले. तिने लगेच मोलकरणीच्या कान खाली हाणली. अब मॅडम, माफ करा मला. असंच होतं बघा. माझा नवरा तर लाई हाणतो मला. तुम्ही फक्त एकच हाणली मला. पण काय करणार. माफ करा मॅडम. अग रमा, किती विचित्र वाटते ग मला, तुला काय सांगू मी. आणि काय घाणेरडी सवय आहे. नवरा आहे ना तुझा, मग घे त्याला. माझ्यापासून जरा दूरच राहा. रमाने बिचारीने मान खाली घातली व निमूटपणे सुनीताला आंघोळ घालायला सुरुवात केली. सुनीताच्या सगळ्या अंगाला साबण लावला तिने व चांगले चोळून चोळून तिने सुनीताचे अंग घासले. सुनीताला आंघोळ घालताना रामाने राजबद्दल विचार करत होती. सुनीताने थोडेसे जवळ गेल्यास आपणास कसे अपमानित केले व आपल्याला घाण म्हणाली याचा सूड कसा घ्यायचा याचा पण ती विचार करत होती. तिने मनात काहीतरी ठरवले व लवकरात लवकर ते अंमलात कसे आणायचे तेही तिने ठरवले. मला घाण म्हणती काय. बघतेच तिच्याकडे. बाईसाहेबासनी माझी दासीच बनवते. आता साली लरू नखरा दावते मला. सुडाच्या विचाराने पेटलेली रमा आता जग शांत झाली व सुनीताला आंघोळ घालून ती घरी जायला निघाली. रमाने सूड कसा घेतला मी नाही सांगणार कोणाला आत्ता. यासाठी मी भाग 2 मध्ये भेटतो ना तुम्हाला. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा ही विनंती. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत मज्जा करा आणि अशाच गोष्टी ऐकत राहा.